वारगडे यांच्या स्मरणार्थ श्री योगेश रमेश वारगडे यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय हरिश्चंद्र सवलाराम भोईर यांच्या स्मरणार्थ मोहिल भोईर फोटोग्राफी यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केलेलं. मालिकावीर आपण पाहतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय मोहन सीताराम गोंदवलकर यांच्या स्मरणार्थ कुमार जितेश मोहन गोंदवलकर यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. टॉर फॅन हे आपण पाहू शकता मालिकावीराच्या स्वरूपामध्ये. तर बोलूया आपण सामन्याकडे. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. नांदेडने अर्थात पप्पू आणि नांदेडने विपक्ष गावदेव स्पोर्ट्स हिवाली या दोन संघामध्ये. योगेश आणि त्याच्या समवेत गिरीश ही सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावपात गिरीश याची गेली संपुष्टात येतोय. पहिला हादरा बसतोय या हिवाली या संघाला. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. तर सामना थांबवायचा आहे. आगमन होत आहे द लिजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील साहेबांचे सुपुत्र मयूर पाटील साहेबांचा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान भालचंद्र क्रीडांगण शेलार या नगरीमध्ये क्रीडा नगरीमध्ये आगमन होते. प्रिन्स ऑफ भिवंडी द लिजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील साहेबांचे सुपुत्र प्रिन्स ऑफ भिवंडी मयूर विलास पाटील साहेबांचा. त्यांचा जबजंग क्रिकेट क्लब शेलार आयोजित जबजंग शेलार 2021 या चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या पण द लिजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील साहेबांचे सुपुत्र प्रिन्स ऑफ भिवंडी मयूर विलासर पाटील साहेबांचा. मयूर पाटील साहेब आपल्या या चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. यावेळी बॅकफुटला ढकललं होतं, फलंदाजाला मजबूर केलं होतं बॅकफुटवर जाण्यासाठी. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या झाली ती धाव पलीकडे 2 धावा. मयूर पाटील साहेबांच्या माहितीसाठी आपण पाहतात जबजरंग शेलार 2021चा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना गावदेव स्पोर्ट्स हिवाली विपक्ष पप्पू इलेव्हन नांदेडने या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी केवळ दिशा दिलेल्या चेंडूला पॉइंट रिजन मधून चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावपलकावर 6 धावा. यावेळी अप्रतिम चेंडू द्विधा स्थितीमध्ये सापडला होता. फलंदाज लेग बायचा इशारा तो पंचांकडनं. अव्वांतर धावेचं अकाउंट ओपन होते. धावसंख्या सिंगल वाढून झाली ती धावपलकावर 7 धावा. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहतोय गावदेव स्पोर्ट्स हिवाली विपक्ष पप्पू इलेव्हन नांदेडने या दोन संघामध्ये. आपण पाहत आता जबरदस्त चषक 2021.
या चेंडूला फिरकॉन दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल मात्र सोडला जातोय. स्लॉपी वर्क आपल्याला पाहायला मिळतंय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि त्याचा फायदा मिळतोय. ओढतृजपणे आणखीन धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या 2 ने वाढून झाले. ते धावफलकावर 9 धावा. कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण कदाचित तो क्षेत्ररक्षक विसरला असेल आणि त्या क्षेत्ररक्षकाने योगेश सारख्या फलंदाजाला जीवदान दिलेलं आहे. हे जीवदान नक्कीच मागणं ठरू शकतंय. मयूर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल आणि मयूर पाटील साहेबांचं आमच्या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर उचलला होता. फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय थॅनमॅन रिझर्व मध्ये. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि तिसरी धाव इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 3 धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली. ती धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 12 धावा. या अगोदरचा एनआर बोरपाड संघाने पहिल्या फेरीमधील दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना जिंकलेला आहे. तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारलेला आहे आणि हा जो सामना आपण पाहतोय तो दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना पप्पू 11 नांदेडने विपक्ष गावदेव स्पोर्ट्स युवाले या 2 संघामध्ये. पाण्याची व्यवस्था करायची आहे. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर लकी ड्रॉ कडे आपण वळणार आहोत. लकी ड्रॉ काढला जाईल. एनआर बोरपाडा आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण व्हीआयपी संपर्क साधायचा आहे. नामनिर्देशन असणारे विजय संघ आणि एनआर बोरपाडा असं ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ पुढे क्वालिफाय करेल. पुढल्या फेरीमध्ये धडक मारेल. लकी ड्रॉ आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे काढला जाणार आहे. मयूर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ काढला जाईल. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. वाईड वर्कर चेंडू होता. चेंडूला समोर खेळलेला आहे. डीप वायडिश मिड ऑफ रिझन मध्ये रॉंग वे थ्रो आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की फलंदाज 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 14. तर लकी ड्रॉ काढला जातोय. आपण पाहू शकता नुकतंच आगमन झालेलं प्रिन्स ऑफ भिवंडी द लेजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील साहेबांचे सुपुत्र मयूर विलास पाटील साहेबांनी त्यांच्या शुभ हस्ते हा लकी ड्रॉ काढला जातोय. पाहूया कुठल्या संघाची लॉटरी लागते. खुलजा सिमसिम विजय संघाची चिठ्ठी निघालेली आहे आणि एनआर बोरपाडा मिस स्पोर्ट्स कवाड हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. लगेच नाणेफेकीसाठी मिस स्पोर्ट्स कवाड संघाचा संघनायक आणि एनआर बोरपाडा संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. अभि गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे ती धावपलीकडे 16 धावा. तुषार शेलके यांच्याकडून जयबजरंग चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत पोगाव इथून. धन्यवाद तुषार शेलके. आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. अभि गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज योगेश भोईर जो हिवाली संघाचा संघनायक आहे. यावेळी मात्र कव्हर रिजन मध्ये चेंडू टोललेला आहे. चेंडू जाईल कव्हर फ्रंट रिजन मधून सीमा पार दणदणी चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट. चौकाराने धावसंख्या तो आकार आणि चौकाराने धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये जिथे कमी तिथे आम्ही विक्रम नाईक सरांना आपण पाहू शकता. यावेळी समोर खेळलेला आहे लॉफ्टेड फटका आपल्याला पाहिजे. पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. 1+1 2 धावा आणि ओढतोच रूपाने आणखीन धावे त्यामध्ये जोडली जाईल. तर ह्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 3 ने वाढेल. धावसंख्या 3 ने वाढून झाली ती धावफलकावर 23 धावा.
उडाडोले पहा नीट कारण हा चेंडूवर असणारे फ्रीट. धावसंख्या पाहतो धावफलकावर 23 धावा. धन्यवाद सुभाषजी धुमाळ. अभि गोलंदाजी मार्कवर सध्या तैनात आहे. एका बाजूला पप्पू 11 नांदेडने आणि त्याच्या विपक्षात हिवाळी. योगेश भोईर आणि त्याच्या विपक्षात पप्पू अशी लढाई सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण जाऊयात शाही सन्मान सोहळ्याकडे. इथे खऱ्या अर्थानं उपस्थित असणारी दिग्गज व्यक्तिमत्व अर्थातच भिवंडी क्रिकेट जगताला ज्यांनी या क्रिकेट विश्वातील एक अग्रेसर खेळ म्हणून रचनात्मक कामगिरी करताना एक दर्जेदारता स्वरूप ज्यांनी दिलं ते खऱ्या अर्थानं आदरणीय लेजंड विरासार पाटील साहेब, त्यांचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय मयूरविलास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आपण आदरणीय ललितजी गुंदोलकर यांना विनंती करूयात. आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मयूरविलास पाटील यांना सन्मानित करायचं आहे. हा बॉल उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फ्रीट होती त्यामुळे एक संधी आहे. आपण पाहूयात या ठिकाणी शाही सन्मानित केलं जात आहे. आदरणीय मयूरविलास पाटील, द लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेब यांचे सुपुत्र, त्यांचा शाही सन्मान या मंचावरून जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पाहू शकाल. आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. धन्यवाद. इस बॉल खेळायचा होता मिड विकेट मध्ये. फार मोठी फंबलिंग मैदानाच्या आतमध्ये चुका घडतायत आणि त्याचा प्रायश्चित्त एक्स्ट्रा धावांच्या स्वरूपात तुम्हाला भोगावं लागेल. धावसंख्या वेगानं झपाट्यानं दुसऱ्या षटकात वाढायला सुरुवात झाली कारण गोलंदाजानं काटकतेनं गोलंदाजी जरी केली असली तरी देखील क्षेत्ररक्षणातून त्याला मिळणारी जी उभारी आहे ती खूप कमी आहे. क्षेत्ररक्षणाचं बॅकअप गोलंदाजाला फार महत्वाचं असतं आणि तेच या मॅच मधून त्याची कमतरता. एक बॉल शेष असणारे या षटकातला कारण एक अतिरिक्त बॉल फेकला गेला होता अभिच्या माध्यमातून. 27 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. शेवटचा आणि अंतिम बॉल गोलंदाजी मार्कवर. अभि पुन्हा एकदा सज्ज. नांदेडने संघाला रिप्रेझेंट करतोय. तुम्ही पाहतायत जय बजरंग चषक शेलार आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम. जय बजरंग क्रिकेट क्लब च्या वतीनं ज्युनियर सगळे खेळाडू, शेलारचे ग्रामस्थ आणि ज्या पद्धतीनं तुम्ही समालोचन कक्षाच्या डाव्या हाताला जी पूर्ण विद्यालयाची भिंत आहे त्या विद्यालयाच्या भिंतीवर देखील तुम्ही पाहू शकता की प्रत्येक गोष्टीतली छोटी छोटी बारकाई हेरली आहे शेलारकरांनी. हा बॉल आदळला देहयष्टीवर आणि तदनंतर लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव घेणं पसंत केली आहे. एका धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचतोय 28. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजून एक षटकाचा खेळ जो बाकी आहे, शेष आहे. ज्यावेळी सुरुवात होईल या तिसऱ्या षटकाला तत्पूर्वी पुन्हा जोडले जाऊ, परंतु त्याआधी आपण अनालिसिस बघतोय. हिवाळी संघ अर्थातच योगेश भोईर या संघाला रिप्रेझेंट करतोय. स्वस्तात ज्याच्या मार्फत आतापर्यंत आपण पाहतो की फलंदाज गिरीश स्वस्तात बाद झाल्यानंतर योगेश आणि नितीनच्या जोडीनं मात्र या आपल्या हिवाळी संघाला उभारी दिली आहे. डेफिनेटली 18 धावा त्यानं त्याच्या बॅटमधनं कमवल्यात. स्वतः कर्णधार पदाची शिलेदार असताना अनेक मॅचेस या खेळाडूनं आपल्या खेळीच्या माध्यमातून आपल्या गावाला जिंकून दिल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर येईल. याच तिसऱ्या षटकाला प्रारंभ देखील केला जातोय. सचिन भोईर कोण विसरेल. कव्वाडच्या मैदानातली त्याची दर्जेदार बॅटिंग, सुपर मॅसिव्ह मल्टीहिट आणि पॉवर शेलार या संघाला मेगा ग्रँड फिनालेचा हकदार बनवताना या खेळाडूचं एक वर्चस्व. काल या मैदानात देखील दोन्ही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. असं म्हणतात ना की वाघाच्या तोंडाला एकदा रक्त लागलं ना की मग तो थांबण्याचं नाव घेणार नाही, तर तसंच आहे. ज्याच्या रक्तात क्रिकेट आहे, ज्याच्या युजली एखाद्या सवयींमध्ये, ज्याच्या हॅबिटॅटमध्ये क्रिकेट आहे, त्या खेळाडूला जर फॉर्म गवसला तर मग त्या खेळाडूला थांबवणं मुश्किल होतं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे सचिन भोईर. भादवड नगरीमध्ये देखील त्यानं काल 50 धावांची विक्रमी खेळी त्या मैदानाच्या आतून आपण पाहिली. खऱ्या अर्थानं दर्जेदार क्रिकेट भादवडमध्ये देखील काल पाहिलं आपण. मेगा ग्रँड फिनाले. जाऊयात मैदानाच्या आत शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन. पहिलाच बॉल खाली राहिला, चेंडू प्लम झाला आणि तदनंतर चेंडू आदळलाय पायावर, निघाला होता फ्लाइंग स्लिप मधून.
चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांमार्फत आणि लेगबायच्या स्वरूपात ज्या धावा खोऱ्यानं कमवल्या गेल्या टीम हिवाळी संघाच्या माध्यमातून त्या याच दोन धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावर. कोण विसरेल 30 एप्रिल. अर्थातच सध्या भारताचं कर्णधार पद ओडीआयचं ज्याच्या हातामध्ये आलंय रोहित शर्मा, अनेकांच्या गळ्यातला ताईत असणारा खेळाडू, कारण मातब्बररित्या मी तर म्हणेन की जगातला सर्वात मोठा विक्रम 264 धावांचा त्या खेळाडूनं सर केला. खरं तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य केल्या आणि डेफिनेटली आता त्या खेळाडूच्या शिरावर वॉट अ स्ट्रोक उडवलाय बॉल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. उंची फार जास्त आहे बॉलची आणि त्याचा फटका बसेल फलंदाजाला. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन मिस्टर योगेश भोईर, ज्याला परतावं लागेल. विकेट नंबर 2 गोज टू दी डगआउट. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. येस विक्रमजी नाईक. येस विक्रमजी नाईक आमच्या सोबत जोडले गेलेत गुणलेखकाच्या भूमिकेत. पंचांच्या भूमिकेत देखील त्यांना आपण बऱ्याचदा बघतो. समालोचकाची भूमिका देखील निभावली जाते. ऑलराऊंडर भूमिका सातत्यानं त्यांच्या मार्फत निभावली जाते. कारिवलीच्या मैदानातून जय कालिका माता कारिवली कालवारच्या मैदानात केके ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही जोडले गेलो. आदरणीय नीलमजी नाईक साहेबांचं ते दर्जेदार आयोजन. येस त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देखील शुभेच्छा आहेत. नीलमजी नाईक क्रिकेट असोसिएशनचं उपाध्यक्षपद सिटीचं बऱ्याचदा त्या व्यक्तिमत्वानं भूषवलंय आणि बॉक्स लंगडी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अर्थातच नीलमजी नाईक साहेबांच्या माध्यमातून कृष्णाई आणि कचर नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ती स्पर्धा आपण जय कालिका माता कालवारच्या मैदानातून पाहिली. डेफिनेटली दैदिप्यमान पुन्हा एकदा क्रिकेट या मैदानात आपण पाहतो की ग्रामीण क्रिकेटमधला सर्वोच्च मी तर म्हणेन की इतकं दैदिप्यमान आयोजन अर्थातच जय बजरंग क्रिकेट क्लब शेलारच्या माध्यमातून. हा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षकानं गोलंदाजानं चेंडू हाताळल्यानंतर बॅकअप दिलं नव्हतं. अर्थातच प्रयत्न होते परंतु चेंडू हातात आला नाही. तदनंतर धावा कन्वर्ट होत आहेत. त्या तब्बल 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 33 धावांवर. 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात धावसंख्या 33 या आकड्यावर आहे. सारासार नाईक सर आपण पाहतो ना की या मैदानात 35 ते 40 धावसंख्या उभी राहते 3 षटकांमध्ये आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना कधी रोख लावला जातो तर कधी ती धावसंख्या पारंगत देखील होते. परंतु ही विकेट एक चर्चेचा विषय राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्विच इट खेळायचा होता. पदलालित्य थोडंसं फुटवर्कचा प्रबळ मी तर म्हणेन की प्रभाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरी मिळाला असला तरी फुलर लाईन डिलिव्हरी होती ज्याचा फटका बसला फलंदाजाला. हा बॉल आदळला पायावर आणि तदनंतर एक धाव फलकावर जोडली जाते. 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 34 या अंकावर आहे. 34 धावा. तर खऱ्या अर्थानं सन्माननीय मयूरजी विलास पाटील या मंचावर उपस्थित आहेत. कोण विसरेल भिवंडी क्रिकेटचा विश्वचषक म्हणून ज्याची ख्याती असते. मेयर कप मागच्या वर्षी एक चर्चेचं आयोजन. हा बॉल उडवलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन. विकेट नंबर 3 गोज टू दी डगआउट. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. धन्यवाद डीजे. बजरंग 2 मिनिटं थांबवतोय. दोन्ही संघ नोंद घ्या. 34 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 35 धावांची गरज आहे. पप्पू 11 नांदेडने संघ 18 चेंडूंमध्ये 35 धावा करायच्या आहेत. यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याकडे वळूयात. मीत स्पोर्ट्स कवाड आणि त्याच्या विपक्षात NR बोरपाडा, जिकडे आमचे सहकारी समालोचक आदरणीय सुनीलजी पवार जोडले जातील तुमच्या सोबत टॉसबॉक्स मध्ये. धन्यवाद. धन्यवाद निखिल वाकले. तर नाणेफेक होणाऱ्या दुसऱ्या फेरीतला अतिशय एक महत्त्वपूर्ण लढत आहे आणि नाणेफेक करतील बघा मित्रांनो, खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला ज्यांनी उंचीवर नेण्याचं खास लाखमोलाचं सहकार्य केलं म्हणजे ज्यांचा वाटा आहे लेजंड ऑफ भिवंडी. नेहमी त्याचं एक वाक्य आठवणीत राहतो, गो अहेड. चॅलेंज विनर जेव्हा जातो ना आपण एक मोठ्या अक्षरात गो अहेड असे सर्व आणि त्यांचेच चिरंजीव सन्माननीय मयूर पाटील दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. आणि ते सुद्धा एक खूप मोठे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि एक युवा नेते. येणाऱ्या दिवसामध्ये आपण निश्चित त्यांना पाहणार आहोत दोन्ही संघाचं ओळख करून घेताना. आणि पाहतोय आपण नाणेफेक करताना आदरणीय मयूर दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. एकीकडे साईड माहिती नाण्याचे 2,
JB आणि आम्ही शेलारकर. आम्ही शेलारकरची मागणी आहे आणि साहेबांना विनंती करेन की जो संघ नाणेफेक जिंकतोय ते मात्र दीपक ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून हा गिफ्ट हॅम्पर देताना एक युवा नेते आणि लेजंड ऑफ विलास पाटील साहेब यांचे चिरंजीव मयूर पाटील साहेब यांचे शुभ हस्ते आपण पाहिली नाणेफेक झालेली आहे. तर नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहतोय आपण कवाड संघाकडे गेलेला आहे. पहिला सामना अतिशय जोरात जिंकलाय, चांगला थाटामाटात, आणि ही लढत खूप मोठी आहे आणि लढत मोठी असल्यामुळे संघ मोठा आहे तुमच्यासमोर. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताना ज्या संघाकडे पाहिलं आपण की बिंदास लसणेसारखा एक अतिशय उत्कृष्ट स्ट्राईकनी फटकेबाजी करणारा फलंदाज त्या संघाकडे 3 षटकामध्ये किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? सामनेचा संघ चांगला आहे, त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. हे जे आयोजन आहे सकाळपासून तुम्ही इथं आलात, फुल एन्जॉय करता या आयोजनासोबत आणि खेळासोबत. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. माझ्यासोबत येणार बोरपाडा संघाचा संघटक, या सामन्याची नाणेफेक महत्त्वपूर्ण होती का? हो भरपूर महत्त्वपूर्ण होती. नाणेफेक जर जिंकली असती तर आपण काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. हे जे आपण शो पाहतोय ग्रामीण क्रिकेट जे बजरंग ट्रॉफी 2021 सकाळपासून तुम्ही पण आलात, फुल एन्जॉय करताय या खेळाच्या माध्यमातून. हो भरपूर. तर जो पहिला संघ कायम होता तोच संघ कायम असेल की या अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये संघामध्ये एखादा फेरबदल पाहायला मिळेल? नाही तोच संघ असेल पूर्ण. ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला. तर मित्रांनो टॉस बॉक्समधून तर निश्चित आपण जो एक नांदी ठाणे संघाचा एक गिफ्ट हॅम्पर बाकी आहे ते आपण देऊया. जितेंद्र गोंदलकर साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आहे आणि दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. दीपक ठाकरेंच्या माध्यमातून हा गिफ्ट हॅम्पर आहे. दीपक भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे गिफ्ट हॅम्पर देताना. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. इथं मात्र कवाड संघाकडे गेलेले आहे आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, येणार बोरपाडा संघाला फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलंय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे मात्र निखिल आणि मी स्वतः सज्ज राहणार आहेत. सर येस वेलकम. जय बजरंग शेलार चषका करता शुभेच्छा आल्यात. आदरणीय राकेशजी पाटील साईगावचं व्यक्तिमत्व, त्यांच्या मार्फत या स्पर्धेला शुभेच्छा. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, नाईक सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्या 35 धावा 35 जिथून संघर्ष सुरू होणार आहे. योगेश भोईरनं विश्वासानं चेंडू हातात घेतलाय. ऋषीला तुम्ही पाहू शकाल. जतीन नॉन स्ट्रायकर एंडवर पॅव्हलियन सिटी एंड कडून पहिल्यांदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश भोईर, मॅन फ्रॉम हिवाळी. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी राईट आर्म अराउंड द विकेटनं. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगानं घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता फलंदाज जतीनचा, परंतु ज्याला रोखलं गेलं. कॉलिंग सुपर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं ते खऱ्या अर्थानं ऋषीच्या माध्यमातून. येस येस नो अँड वेट, दीज आर दी 3 कोऑर्डिनेटिव्ह वर्ड्स. हे 3 शब्द आहेत जे फलंदाजांना त्यांच्या दरम्यान धावगती तैनात करताना तुम्हाला वापरता आले पाहिजेत, तर आणि तरच तुम्ही या क्रिकेटच्या पटलावर टिकू शकाल. कारण बऱ्याचदा फलंदाज त्याच्या चुकीमुळे सुनील सर धावबाद देखील होतो आणि कित्येकदा त्याची बहरात असलेली पारी तिला सुरुंग लागतो. अगदी बरोबर सांगितलं, पण चांगला उल्लेख केला, पूर्णपणे सहमत आहे. पण निखिल वाकले सर, जर पहिला पण क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसते, जो मैदानावर प्रत्यक्ष घडतोय त्याच गोष्टीवर अवलंबून असते. पुढचा चेंडू यार्ड्स मात्र पूल करायचा होता, पण चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि शॉर्ट स्कोरलेक आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र संधी होती सहज. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 2. तो टार्गेट पाहतोय आपण 35 धावाचं टार्गेट आहे. हा टार्गेट जर सेव्ह करायचं असेल तर विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे गावदी स्पोर्ट हिवाळी संघाला. आणि या संघाची खरी ताकद ती म्हणजे गोलंदाजी आहे. या पहिलं षटक पाहतोय आपण योगेशच्या माध्यमातून हाताळताना. समोर डावखुरा फलंदाज पाहतोय खेळण्यासाठी ऋषी. हा जो सामना पाहतोय आपण नांदी ठाणे विपक्ष गावदेवी हिवाळी अशी लढत पाहतोय आपण. एक अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल काय या स्थितीमध्ये आपण पाहतोय. याच पाहता चांगला चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. VIP डायजर पाहू शकता आपण. खऱ्या अर्थाने ज्या भिवंडी टेनिस क्रिकेटला उच्च कोटीवर नेण्याचं लाख मुलाचं काम ज्यांनी केलं, भिवंडीचा वर्ल्ड कप म्हणून समजला जातोय. मेहर कप म्हणजे सन्माननीय लेजंड ऑफ भिवंडी विलास पाटील साहेब यांची देण. आणि तेव्हापासून पाहतोय की भिवंडी क्रिकेट किती खोलवर पसरलेलं आहे. सज्ज होताना यावेळेस पाहता परत एक डोळे मिटून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त डोळे मिटून आपण स्वप्न पाहू शकता, कुठल्या प्रकारे खेळ आपण चांगला करू शकत नाही. त्याच प्रकारे फटका खेळला. इथं मात्र 35 टार्गेट आहे, पण पहिल्या षटकामध्ये काय सकास आणि अतिशय सुरेख मारा. इथं मात्र पाहतोय आपण गोलंदाज
योगेशच्या माध्यमातून. आणि सर्वात महत्त्वाचं एक इथं मात्र सांगेन जय बजरंग शिलार संघासाठी या चेंडूनंतर चर्चा करणार आहोत की या आयोजनाचं मुख्य उद्देश काय आहे. भल्या भल्या आयोजकांना जमलं ते मात्र एक या छोट्याशा आयोजनाने तो स्वप्न साकार केलेलं आहे. या चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळायचं होतं, अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना निखिल जय बजरंग स्पोर्ट्स शिलार संघाचा एकच हेतू आहे, हे टुर्नामेंट आयोजन करण्यामागे जो पण आर्थिक निधी जमा होईल त्या आर्थिक निधीचा वापर शिलार गावाच्या समाजकार्यासाठी गोरगरिबासाठी हे त्यांचं एक मनात ध्येय आहे. आणि आपण पाहतो की गेल्या वर्षापासून पानपोईची सुरुवात केलेली आहे आणि एकच म्हणे जिसने प्याशे को पाणी पिला दिया उसने समुद्र को नीचे दिखा दिया. एक युवा वर्ग आहे जय बजरंग शिलार संघ आणि त्याच्या माध्यमातून खूप लाख मुलाचं कार्य आतापासून त्यांनी जे स्वप्न बघितले ते स्वप्न निश्चित साकार होणार आहे त्या पुढे चालून. जाऊया आपण सामन्याकडे. सामना थोडंसं इथं मात्र रंगतदार स्थितीकडे जाताना थोडंसं नेहमी पूर्णपणे, कारण की पहिल्या षटकामध्ये वर्चस्व पाहतोय आपण गावदेवी हिवाळी संघाचा. अतिशय सुरेख अफलातून गोलंदाजी पाहतोय आपण योगेशच्या माध्यमातून. याच पात्रा हुकचा फटका कंट्रोल नव्हता, फटक्यामध्ये हवेत आहे पण चेंडू मात्र निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, दमदार चौकार. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. ओ ये देखिए अब क्या डॅशिंग अंदाज आहे. अंदाज अपना आठवण झाली मला हरेश वारगडे साहेबांची सातत्याने पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये आणि खास मोठे क्रिकेट प्रेमी सुद्धा आहेत आणि 2 दिवसात माझे खास जवळचे मित्र सुद्धा बनलेले आहेत. वेलकम हरे दादा, स्वागत आहे आपलं. ये तो खासियत आहे हरे दादा की. तर आपण जाऊया सामन्याकडे. पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. विकेट जरी प्राप्त केला नसेल विक्रम सर, पण 35 धावा रोखताना जी सरासरी रोखायची आहे ती सरासरी रोखली आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये थोडंसं आव्हान इथं मात्र कठीण असेल, कारण की अजून सामना जिंकण्यासाठी आमचे विक्रम सर आम्हाला माहिती देतील की 12 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा, म्हणजे जी सरासरी कमी होती ती सरासरी आता वाढलेली आहे. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 14 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. व्हीआयपी डाईजवर पाहतोय आपण युवा नेते भिवंडीचे आणि चॅलेंज स्पोर्ट्स संघाचे सर्व आणि सातत्याने आम्ही उल्लेख करतोय की भिवंडीचा सर्वात चांगला जो खेळ असेल तो फक्त महापौर चषक, लेजंड ऑफ भिवंडी विलास पाटील साहेब आणि प्रिन्स ऑफ भिवंडी मयूर पाटील साहेब आणि ऑल चॅलेंज परिवारच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट आणि तिथून खऱ्या अर्थाने भिवंडी टेनिस क्रिकेट लोकप्रिय झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यासोबत अजून एक जर आपण जुना विचार केला आर के ट्रॉफी, आर के पाटील परिवारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज भादोडच्या स्टेडियमवर हे 2 मेगा इव्हेंट निश्चित आतुरतेने वाट पाहतात क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक की हे शो कधी होतात. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज राहुल, अतिशय चांगला एका फिरकी गोलंदाज पाहतोय आपण. पहिला चेंडू पाहतोय आपण, स्वेर फटकेबाजीचा प्रारंभ पाहतोय आपण. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर अनशिप्त चेंडू उचलून घेतोय. आडबॅटने मात्र पुल करण्याचा होता. परत असं वाटते की डोळे मिटून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि परत सांगेल की डोळे मिटून फक्त आपण स्वप्न पाहू शकतात, कुठल्या प्रकारे सामना किंवा कुठला खेळ खेळू शकत नाहीये. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकारतोय. अतिशय उल्लेखनीय कामगिरी आणि गावदी स्पोर्ट हिवाळी संघाची एक मजबूत कडी ती म्हणजे गोलंदाजी पाहतोय आपण. पहिल्या सामन्यात सुद्धा काय धमाल आणि कमाल गोलंदाजी केली होती, सुरेख गोलंदाजी. इथं मात्र राहुल आतापर्यंत जर पाहिलं आपण 8 चेंडू टाकले गेले त्यामध्ये 4 चेंडू डॉट आहेत. तर म्हणजे विचार करा की फलंदाजी किती खराब असेल नांदेड टेनिस संघाची. 35चा टार्गेट एक छोटस. याच पता स्विंग केलंय अफलातून, जातोय बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून गेलाय षटकार. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. अजून सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र जर पाहिला आपण 22 धावेची आवश्यकता आहे. या षटकारी मात्र सामना जो एकतर्फी वाटत होता तो आता मात्र रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय. अतिशय सुरेख फटका पाहिला आपण, बॅटच्या मधोमध आलाय, स्विंग केलाय चेंडूला स्क्वेअरलेगच्या वरतून दूर गेलाय 6 धावेसाठी. संघात धावसंख्या पुढे सरकताना ती बिनबाद 13.
दुसरे षटक प्रगतीपथावर गोलंदाज राहुल मारा करतोय कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी डावखुरा फलंदाज ऋषी. आतापर्यंत मित्रमंडळी खराब फलंदाजी पण एकाच षटकाने तिची भरपाई केलेली आहे. या स्पर्धा टर्न केले चेंडू राजकोट पूजा ठीक पाठीमागं तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेची मागणी करताना धोकादायक ठरू शकतोय आणि होय पंचाचं बोट आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज इथं मात्र धावबाद. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. वन शॉट म्हणजे कुठल्या प्रकारे धाव नाहीये. फुकट विकेट फेकल्या गेलं आणि अतिशय चांगलं चेंडू आता मी म्हणेन कारण की ज्या चेंडूवर एकही धाव नाहीये. सुरेख षटक हाताळतोय आतापर्यंत गोलंदाज राहुल. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवाव्या लागतील. इथून मात्र 22. अजून सामना जवळपास मी तर म्हणेन गावदी स्पोर्ट हिवाळी संघाकडे झुकताना पाहतोय आपण. या विकेटनी क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय मयूर. आक्रमण करावं लागेल कारण की सरासरी खूप जास्त झाले. पहिल्या विकेटसाठी जर पाहिलं आपण इथं मात्र 13 धावाची पार्टनरशिप पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मयूर स्ट्राईकला असेल. गोलंदाज राहुल. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं मयूरसाठी. शॉट थर्डमॅन सिंगल धावा रोखण्यासाठी शॉट फाईन लेग आणि एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. आणि बाकीचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण विखुरलेलं आहे. एक बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला, एक कव्हर बाउंड्रीला, दुसरा जर पाहिलं आपण लॉंग ऑन बाउंड्री, कव कॉर्नर, मिड विकेट अशा प्रकारे क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. याच प्रकारे मारा करेल काय इथं मात्र गोलंदाज राहुल. 8 चेंडू 22 असं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी फुल पैसा वसूल सामना आपण पाहतोय की काय असं वाटते. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पाहता अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम मारा आणि आता मात्र 7 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी नांदी ठणे या संघाला असं वाटते की पराभव जवळ येत आहे नांदी ठणे संघाचं. 7 चेंडू 22 असं समीकरण. चौकार या षटकार या चेंडूवर. या स्पर्धा बॅटने फटका पाहतोय आपण. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट करेल फलंदाज मयूर. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. दुसऱ्या चेंडूवर खातं उघडतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 14 पाहतोय आपण. आता मात्र अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 21. 18 चेंडूमध्ये जेव्हा 35 ची आवश्यकता होती पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली कामगिरी फक्त 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा राहुल यांनी एक षटकार दिल्यानंतर सुद्धा फक्त 7 धावा खर्च करतोय आणि विकेट प्राप्त करतोय. अतिशय अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. तर निश्चित पाहतोय आमच्यातून रजा घेताना इथं मात्र मयूर पाटील साहेब युवा नेते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. लेजंड ऑफ भिवंडी सन्माननीय विलास पाटील साहेब यांचे चिरंजीव आणि चॅलेंज स्पोर्ट संघाचे एक महान खेळाडू सुद्धा आहेत. सर्व आहेत आमच्यातून रजा घेताना. आणि या मयूर दादा आपण इथं आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली याबद्दल परत एकदा आपल्याला खूप 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 गोड गोड शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चित जॉईंट होतील कॉम्प्युटर ऑफ भिवंडी समालोचक ज्यांना म्हटले जाते असे माझे खास मित्र परम मित्र धुमाळ सर आपला स्वागत आहे. आणि निश्चित थोडासा सामना थांबवायचा आहे आणि या मयूर पाटील साहेबांची गाडी घेऊन यायची आतमध्ये. गाडी घेऊन यायची आहे. ठीक आहे थँक्स दादा. परत मी आयोजकाच्या माध्यमातून आपलं अभिनंदन करतोय. आपला किमती वेळ काढून आपण इथं आलात. यावेळेस पाहता खोलवर टप्प्याचा चेंडू होता. राज हा एक नवीन चाल. संगणकाची सुद्धा मी तारीफ करेन इथं मात्र गावदी स्पोर्ट हिवाळी संघाची. ज्या प्रकारे राज याला मागं ठेवलंय आणि दबाव टाकण्यासाठी पहिल्या चेंडू निर्धाव टाकलाय. 5 चेंडू 21 असं समीकरण पाहतोय आपण. प्रश्न विचारला गेला पण इथं मात्र सहमत नाहीये. अजून एक उत्कृष्ट चेंडू. असं वाटते की हा लेदरचा क्रिकेटपटू आहे काय. ज्या प्रकारे इथं मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एवढी चांगली गोलंदाजी करतोय. कधी गुगली कधी पाहतोय आपण फ्लॅटेड चेंडू देतोय. ऑफ ब्रेक लेग ब्रेक. हा लेग ब्रेक पण ओळखलंय पुल केलंय. मिडविकेट क्षेत्राकडे एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा चौकार. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून 3 चेंडू 17 म्हणजे 3 मोठे षटकार ठोकावे लागतील. पण ठोकणार कोण हा एक प्रश्न पडला असेल कारण की समोर गोलंदाज फिरकीचा जादूगर तो राज. चांगला चेंडू पण टप्पा पडल्यानंतर खूपच
बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतरेश वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल म्हणजे अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी इथे मात्र 16 धावेची आवश्यकता असेल. अतिशय उत्कृष्ट कामगिरी पाहतोय आपण गावदी स्पोर्ट हिवाळी संघाची. फुल टॉसवर फटका पाहतोय. हवेत आहे योगेश यांच्याकडून चुकीला माफी नाही आणि म्हणून धुमाळ संघ सांगतात की 1-2 का 4. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. मयूर मात्र चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकार ठोकावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल, कारण की 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 धावेची आवश्यकता आहे. पुढच्या सामन्याचा नाणेफेक पाहतोय आपण. तर निश्चित पाहतोय आपण की पुढचा नाणेफेक झालेला आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर गोलंदाज सज्ज होताना 2 चेंडू आणि 12 अजून सांगता येणार नाही की कोण बाजी मारेल, कारण की 2 चेंडू आहेत आणि 2 मोठे फटके मारावे लागेल. ठोकलाय ज्या गोष्टीची आवश्यकता होती. चाललंय नदीच्या पार षटकार. हे बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. एका चेंडूवर आता मात्र गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. काय सुरेख फटका पाहिलं. अकुटप्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेलाय आणि फोर्सिंग फटका पाहिला आपण. या फटक्यामध्ये ताकद होती आणि षटकार ठोकलंय. आता 1 चेंडू 6 म्हणजे शेवटच्या चेंडूवर सामना येऊन टेपलाय. असं वाटलं होतं की पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख हाताळले. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करेन, आदरणीय सन्माननीय संतोषजी गुरु साहेबांना, की आपण व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 6 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठं आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. अतिशय थरारक सामना पाहतोय आपण. आतापर्यंत एकही गोल्डन षटकार या स्पर्धेमध्ये असं वाटते की लागल्या गेलं नाही, पण पहिल्या वेळेस लागेल. काय विकेट हॅट्रिक पूर्ण झाली, षटकाराची हॅट्रिक पूर्ण झाली. सामना टाय नाही झाला, पण इथं मात्र गोल्डन षटकार ठोकेल काय फलंदाज मयूर. 1 चेंडू चेसिंग कंपल्सरी म्हणजे षटकार ठोकावं लागेल इथं मात्र. चला आपण वेळ कमी घ्या. गावदी स्पोर्ट हिवाळी संघाचा कर्णधार चमकदार सूर्याची किरण आहे, अतिशय वेगात वारे वाहताना सुरेख मैदान आहे, सुंदर वातावरण आहे, पण त्यापेक्षाही अतिशय सुंदर नेत्रदीपक ब्युटिफुल सामना रंगताना पाहतोय. 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम आणि याचबरोबर आज सामना इथे मात्र गावदी स्पोर्ट हिवाळी संघाने जिंकले. बेस्ट ऑफ लक नितीन भगत अँड ऑल टीम. हार्ड लक नांदेड संघ. ज्या प्रकारे मयूरांनी प्रयत्न केला होता, पहिल्यापासून जर प्रयत्न केला असता तर हा निकाल काही वेगळा असता, पण जर महत्व नाहीये. सामना जिंकलाय तो गावदी हिवाळी संघाने. सामना ठरलेल्या सामन्यातला जर पाहिला आपण, आमचे गुणलेखक सांगतील निश्चित लागोपाठ दुसऱ्या वेळेस सामना ठरतोय तो योगेश.